माझं नाव दीनानाथ आहे. मी आयुष्यभर एका गावातील सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम केलं आहे. मुलांना शिकवणं हेच माझं सर्वात मोठं कर्तव्य आणि सर्वात मोठा आनंद राहिला आहे. मी अवघ्या 6 महिन्यापूर्वीच माझ्या नोकरीतून निवृत्त झालो आणि त्याच दिवशी मी आणि माझी पत्नी वसुंधरा आमच्या गावी परत आलो. आम्ही शहराकडे निघालो होतो. ट्रेनच्या खिडकीजवळ बसून आम्ही दोघेही शांतपणे बाहेर पाहत होतो. शेतं, झाडं, कच्चे रस्ते आणि जिथे आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं ते जुनं गाव हळूहळू मागे पडत होतं. पण त्या दिवशी आम्हाला दुःख नाही, तर एक विलक्षण आशा आणि आनंदाची भावना जाणवली. आमचा एकुलता एक मुलगा हर्ष आता पुण्यातल्या एका मोठ्या कंपनीत कामाला लागला होता. त्याचं लग्न होऊन 5 वर्ष झाली आहेत आणि त्याची पत्नी रिद्धिमासुद्धा त्याच कंपनीत काम करते. दोघांच्याही स्वतःच्या नोकऱ्या असल्यामुळं ते क्वचितच गावी येतात. हर्ष मला फोनवर नेहमी म्हणायचा, "बाबा, तुमची नोकरी संपणार आहे. गावात एकटे राहून काय करणार? ते जुनं घर विकून कायमचे आमच्यासोबत पुण्यात या. जा, आमच्याकडे सर्व सोयीसुविधा आहेत. चांगली रुग्णालये आहे आणि तुला कधी आरोग्याचा त्रास झाला तर तात्काळ उपचारही मिळतील." रिद्धिमासुद्धा फोनवर हेच म्हणायची, "आई, तुम्ही आलात तर मला खूप आधार मिळेल. घराची काळजी घेतली जाईल आणि आयुष तुमच्यासोबत राहून खूप आनंदी राहील." अखेरीस माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या वारंवारच्या विनंतीनंतर आम्ही यावर विचार करायचं ठरवलं. मी माझ्या गावातलं घर विकून माझ्या मुलासोबत कायमचं परत राहायला जायचं ठरवलं. पण घर विकण्याच्या विचारानं मला दुःख होत होतं आणि ही गोष्ट मी वसुंधराला सांगितली नाही. त्या दिवशीच्या प्रवासात वसुंधराच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. ती मला वारंवार म्हणत होती, "एक गोष्ट लक्षात ठेव, आपला आयुष आपल्या डोळ्यादेखत मोठा होईल. मी त्याला माझ्या हातांनी खाऊ घालीन, मी त्याला वाढवीन, मी त्याला गोष्टी सांगेन, शाळेसाठी तयार करेन आणि रिद्धिमालाही मदत करेन. बिचारी, ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असेल, घर सांभाळत असेल. तिच्यासाठी हे खूप कठीण होत असेल." हे ऐकून मी फक्त हसत असायचा. आपल्या मुलाच्या घराविषयीची तिची आशा आणि स्वप्न पाहून मला काहीतरी बोलल्याशिवाय राहावलं नाही. आणि हळूहळू एकानंतर एक स्टेशन मागं पडत होते. हे सर्व सुरू होतं. अनेक तासांचा प्रवास पार पडला आणि अखेरीस आमची ट्रेन पुणे स्टेशनवर पोहोचली. आम्ही प्लॅटफॉर्मवरून उतरताच आमचा मुलगा हर्ष आमच्यासमोर येऊन उभा होता. रिद्धिमा त्याच्यासोबत होती आणि तिच्या मांडीवर आमचा छोटा नातू आयुषही होता. त्यांना पाहताच अनेक वर्षांनी आपल्या मुलगाला आणि सुनेला पाहून मुलाला पाहणाऱ्या आईप्रमाणे वसुंधराने डोळे चमकले. ती लगेच पुढे सरसावली आणि तिने आयुषला आपल्या मिठीत घेतलं. तिनं त्याला आपल्या मांडीवर उचलून घेतलं आणि पुन्हा पुन्हा त्याचं चुंबन घेऊ लागली. पण काही क्षणानंतर तिच्या लक्षात आलं की आयुष त्याच्या वयामानानुसार थोडा बारीक आणि अशक्त दिसत होता. ती रिद्धिमाला म्हणाली, "सुनबाई, आयुष खूप अशक्त दिसतोय." मग लगेच हसून ती म्हणाली, "पण ठीक आहे, तुम्ही दोघं खूप व्यस्त आहात, हे मी समजू शकते. काम करत घर सांभाळणं सोपं नसतं. आता मी येते, मी गेले, आता सगळं काही ठीक होईल." रिद्धिमानं मला एक लहानसं स्मित दिलं आणि हर्षने माझं सामान उचललं आणि म्हणाला, "चला बाबा, घरी जाऊया." आम्ही सगळे गाडीत बसलो आणि त्यांच्या अपार्टमेंटमधल्या दिशेने निघालो. आम्ही संपूर्ण रस्ता हसत विनोद करत होतो आणि वसुंधरा वारंवार आयुषला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्याशी बोलत होती. जणू काही तिला त्याच्यावर आपलं सगळं प्रेम ओतून द्यायचं होतं. त्या क्षणी मला वाटत होतं की आज आमच्या आयुष्यात एका नवीन आणि आनंदी पर्वाची सुरुवात होईल. पण मला कल्पनाही नव्हती की येत्या काही दिवसात आमच्या आयुष्याला अशा एका वास्तवाला सामोरं जावं लागेल, जे आमच्या सर्व आशा आणि स्वप्नांची दिशाच बदलून टाकेल. पुण्यात आल्यावर माझी पत्नी वसुंधरा खूप आनंदित झाली होती. या घरात राहायला आपल्याबरोबरच ती भारावून गेली आणि ती घराला स्वतःचं मानून त्याची देखभाल
करत असायची. पण तिची सर्वात जास्त आवड तिचा नातू आयुषमध्ये होती. सकाळी उठल्याबरोबर ती प्रेमानं आयुषच्या संपूर्ण शरीराला तेलानं मालिश करायची. मग त्याला थोडा वेळ उन्हात बसवायची. त्यानंतर त्याला आंघोळ घालून स्वतःच्या हातानं बनवलेलं जेवणही भरवायची. घरात जे काही आणलं जायचं ते पॅक केलेलं फॉर्म्युला दूध, सेरेलॅक आणि पॅक केलेलं अन्न असायचं. ते हळूहळू तिने थांबवलं. ती म्हणायची, एवढ्या लहान मुलाला फक्त आईच्या हातच्या ताज्या पौष्टिक भाज्या त्याने शक्ती मिळू शकते. कधी ती त्याच्यासाठी लापशी बनवायची, कधी भाजीची खिचडी, कधी सूप, तर कधी रव्याची खीर. ती दिवसभर त्याला काही ना काही खाऊ घालत राहायची. हळूहळू आयुषच्या चेहऱ्यावरचं तेज परत आलं. तो पूर्वीपेक्षा जास्त खेळू लागला, हसू लागला आणि हे पाहून रिद्धिमालाही खूप आनंद झाला. तो सर्वांच्या नजरेसमोर होता. आयुषसाठी एक बाई ठेवली होती जी दिवसभर त्याची काळजी घ्यायची. पण एके दिवशी कामावरून परत आल्यावर रिद्धिमा हसून म्हणाली, अहो आई, आयुष आता तुमच्याशी किती छान जुळवून घेतोय. बघा, तुम्ही त्याला खरंच खूप कणखर बनवलं आहे. आता त्या बाईची काय गरज आहे? मी तिला आजच काढून टाकते. वसुंधराला काही फरक पडला नाही. ती खूप आनंदी होती. आता तिला आपला सगळा वेळ नातवाबरोबर घालवता येणार होता. याचाच तिला आनंद होता. पण त्या क्षणी माझ्या मनात एक हलकीशी कळ आली. का माहीत नाही, पण मला असं वाटत होतं की जणू काही सगळ्या जबाबदाऱ्या हळूहळू वसुंधराच्या खांद्यावर टाकल्या जात आहेत. पण त्यावेळी मी त्या गोष्टीला फारसं महत्त्व दिलं नाही आणि दुसऱ्याच दिवसापासून बाईनं येणं बंद केलं. काही दिवसांनी घरात स्वयंपाक करायला येणाऱ्या बाईलाही कामावरून काढून टाकण्यात आलं. कारण तेच होतं, जेव्हा कधी वसुंधरा आयुषसाठी काही बनवायची तेव्हा ती बाकीच्या सर्वांसाठीही स्वयंपाक करायची. हर्ष आणि रिद्धिमा म्हणाले, आई इतकं चांगलं जेवण बनवते, मग स्वयंपाक बनवणाऱ्या बाईची काय गरज? स्वयंपाकीवर पैसे का खर्च करायचे? हे ऐकून वसुंधराला आणखी आनंद झाला आणि ती म्हणाली, तसंही नोकरांकडून काम करून घेण्याची मला सवय आहे. ती आधीच स्वयंपाक करत असेल तर त्या स्वयंपाकावर पैसे का खर्च करायचे? हे ऐकून वसुंधराला अधिकच आनंद झाला आणि ती म्हणाली, मला नोकरांनी बनवलेलं जेवण कधीच आवडलं नाही. आता मी माझ्या मुलासाठी, सुनेसाठी आणि नातवासाठी स्वतःच्या हातांनी आता स्वादिष्ट जेवण बनवेन. तिचा आनंद पाहून मी जास्त काही बोलू शकलो नाही. पण खरं सांगायचं तर माझ्या मनात एक विचार आला. एक विचित्र अस्वस्थता मनात घर करून गेली. हळूहळू 1 महिना उलटला आणि त्याबरोबर घरातलं वातावरणही बदलू लागलं. पूर्वी जिथे हर्ष आणि रिद्धिमा वसुंधराकडे नम्रपणे मदत मागायचे, तिथे आता त्यांच्या आवाजात अधिकारवाणी आली होती. हर्ष कामावरून घरी परत येताच मोठ्याने म्हणायचा, आई आई, मी खूप दमलोय, पटकन माझ्यासाठी कडक आल्याचा चहा बनव. आणि रिद्धिमा म्हणायची, मम्मी, उद्या दुपारच्या जेवणासाठी काहीतरी चांगलं बनवा. तुम्ही मला रोज तीच भाजीपोळी देता. वसुंधरा काहीच बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचं ते बदलणारे भाव मला वाचता येत होते. हळूहळू घराची जवळजवळ सगळी जबाबदारी तिच्यावरच पडली होती. घरात फक्त एक 22 वर्षाची मुलगी, ती झाडण्यासाठी आणि फरशी पुसण्यासाठी यायची. तिचं नाव कुसुम होतं. ती सगळं काही शांतपणे पाहत असायची. हर्ष आणि रिद्धिमा आमच्याशी असे बोलत होते हे मला पटत नव्हतं. पण तिची काय स्थिती होती? जर ती कधी आमच्या बाजूने बोलली असती तर रिद्धिमा लगेच तिच्यावर ओरडायची आणि तिला कामावरून काढून टाकण्याची धमकीही द्यायची. ती एका गरीब कुटुंबातील मुलगी होती. तिची नोकरी हाच तिचा एकमेव आधार होता. त्यामुळे ती गप्प राहायची. हे सर्व पाहून मला खूप दुःख होतं. पण मी माझ्या पत्नीची बाजू घेऊ शकत नव्हतो. मी घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी गप्प होतो. मग एके दिवशी वसुंधरा अचानक खूप आजारी पडली. तिच्या संपूर्ण शरीराला प्रचंड ताप आला होता. कुसुम तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. त्या संध्याकाळी जेव्हा हर्ष आणि रिद्धिमा ऑफिसमधून परत आले तेव्हा मी हर्षला म्हणालो, बाळा, तुझी आई खूप आजारी आहे. तिला ताबडतोब डॉक्टरांकडे न्यायला पाहिजे. माझे शब्द ऐकून हर्षचा चेहरा लालबुंद झाला आणि तो लगेच म्हणाला,
बाबा, तुम्हाला दिसत नाही का घरगुती खर्चात किती वाढ झाली आहे? फक्त गेल्या महिन्यातच आम्ही नवीन गाडी विकत घेतली. निम्म्याहून पगार त्याच्या हप्त्यात जमा होतो. याशिवाय या फ्लॅटचा हप्ता स्वतंत्रपणे भरावा लागेल. आपल्याला पैसे वाचवावे लागतील. सर्व आया आणि स्वयंपाकीन यांच्यावर खर्च काढून टाका. आणि आता तुमचे खर्चसुद्धा त्यात वाढ झाली आहे. तुम्हाला उपचारांची गरज असल्यास तुमच्या पेन्शनमधून हे करून घ्या. आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील तर रस्त्यावर जाऊन वाटी घेऊन भीक मागा. पण माझ्याकडे अजिबात मागू नका. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा मुलगा खरंच मला सांगत होता का की पैसे नसतील तर मी रस्त्यावर वाटी घेऊन भीक मागावी? मी आयुष्यभर एक स्वाभिमानी म्हणून पुरुष राहिलो होतो. मी आयुष्यभर एक स्वाभिमानी माणूस राहिलो आहे. आणि हे वाक्य बाणासारखं माझ्या काळजात घुसलं. कारण पुढे जे घडलं त्यानं माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्या क्षणी मला माझ्या हृदयात जाणीव झाली. मी स्वतःची शपथ घेतली की आजपासून मी हर्ष किंवा रिद्धिमाकडे 1 रुपयासुद्धा मागणार नाही. पण अडचण अशी होती की माझे पैसे गावातील बँकेत होते आणि ते काढायला मला गावात जावं लागणार होतं. मी सोबत आणलेले थोडेसे पैसे आता पूर्णपणे संपले होते. आम्हाला इथे येऊन जवळपास 2 महिने झाले होते. त्या 2 महिन्यात मी माझ्या आणि वसुंधराच्या खर्चासाठी हर्षकडे 1 रुपयासुद्धा मागितला नव्हता. तो पैसे देतही नसे. उलट घरात एखादी छोटी गोष्ट लागली की मी स्वतः पैसे देऊन विकत घ्यायचो. पण आता परिस्थिती अशी झाली होती की माझे खिसे पूर्णपणे रिकामे झाले होते आणि माझ्याकडे 1 रुपयाही उरला नव्हता. त्यावेळी वसुंधराची अवस्था खूपच वाईट होती. काय करावं हे मला सुचत नव्हतं. आणि तेवढ्यात कुसुम हळूच माझ्याकडे आली. तिने कोपऱ्यातून काही चुरगळलेल्या नोटा बाहेर काढल्या. एकूण 500 रुपये. ही माझी काही महिन्याची बचत आहे. ती हळू आवाजात मला म्हणाली. बाबूजी, तुम्ही जाऊन आईची काळजी घ्या. त्यांच्यावर उपचार करून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा केव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही ते मला परत करा. जेव्हा मी तिचं बोलणं ऐकलं तेव्हा माझे डोळे पाण्याने भरले आणि तिच्या डोळ्यातही अश्रू होते. असं म्हणून ती वसुंधराकडे परत गेली आणि तिच्या डोक्याला पट्टी बांधू लागली. तेवढ्यात रिद्धिमाचा मोठा आवाज घरात घुमला. तो ऑफिसच्या कामानं थकला आहे. चहासाठी हाक मारायची का? कुसुम कुठे गेली? आम्ही तुला फक्त त्या म्हातारीची सेवा करण्यासाठीच कामावर ठेवलं होतं का? आम्ही तुला पैसे द्यायचे की नाही? पटकन जा आणि 2 कप चहा बनव. तिला फक्त ताप आहे. कुणाला परवा नाही. आणि तुम्ही काय त्याने मरणार नाही. पॅरासिटामॉल ड्रॉवरमध्ये आहे. आधी आम्हाला चहा द्या, मग तिला द्या. ती बरी होईल. त्या क्षणी मला खरंच असह्य वाटलं. या कठीण काळात माझ्या पत्नीसाठी मी काहीही करू शकत नसल्यासारखं मला वाटलं. मी लगेच 500 रुपये घेतले आणि खाली जाऊन औषधं विकत आणली आणि वसुंधराला दिली. पण त्या औषधाचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. आता मला स्पष्टपणे समजलं होतं की वसुंधराला ताबडतोब डॉक्टरांकडे नेणं आवश्यक होतं. कारण तिच्यावर उपचार करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मला माहीत होतं की गावी जायचा मार्ग फक्त सकाळीच मिळतो. म्हणून मी विचार केला की वसुंधराला जेव्हा सर्दी, खोकला किंवा ताप येतो तेव्हा मी तिला जो काढा नेहमी देतो तोच का बनवू नये? आणि यामुळे तिला अनेकदा खूप आरामही मिळायचा. मी हळूच स्वयंपाकघरात गेलो आणि कुसुमला विचारून साहित्य बाहेर काढू लागलो. आलं, तुळशीची पानं, काळी मिरी, लवंग आणि गूळ. मी शांतपणे काढा उकळत होतो. तेवढ्यात रिद्धिमा स्वयंपाकघरात आली. मला काढा बनवताना पाहून तिने विचित्र चेहरा केला आणि म्हणाली, अहो बाबूजी, हे आताच व्हायरल इन्फेक्शन आहे. तुम्ही इतके काळजीत का पडत आहात? जणू काही त्यांना नक्कीच कोणता तरी गंभीर आजार झाला असणार. सगळ्यांनाच होतो आणि बरंही होतो. बरं, तुम्ही काढा बनवत असाल तर माझ्यासाठीही बनवा. आणि हो, हर्षसाठी सुद्धा. असं म्हणून तिनं आपला रिकामा कप सिंकमध्ये ठेवला आणि क्षणभरही न थांबता तिथून निघून गेली. ती साधं एवढंही बोलली नाही की बाबूजी कृपया राहू द्या, मी बनवते, असंही साधं म्हणाली नाही.
किंवा वसुंधराला बघायला सुद्धा गेली नाही. त्या क्षणी मला शहरात आल्याचा खरंच खूप पश्चाताप होत होता. इतका की तो शब्दातही मांडणंही कठीण झालं होतं. काढा तयार करत असताना आपण खरंच फक्त आजच्या दिवसासाठी आपलं घर सोडलं आहे का, असा विचार माझ्या मनात सारखा येत होता. मी काढा बनवून वसुंधराला दिला आणि तिच्या कपाळावर थंड पट्टी ठेवली. कुसुम स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती, पण तिचं लक्ष सारखं आमच्याकडे जात होतं. हर्ष आणि रिद्धिमाच्या भीतीनं ती मोकळेपणाने बोलूही शकत नव्हती. पण कधी गरम पाण्याने, कधी टॉवेलने, तर कधी दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीने ती मुकाट्यानं आमची मदत करत राहिली. मी आणि वसुंधरा फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो आणि मनातल्या मनात आमच्या नशिबाला दोष देत राहिलो. त्या रात्री आमच्या मनात फक्त एकच प्रश्न येत होता. एकीकडं आमचा मुलगा आणि सून, ज्याच्यासाठी आम्हीच आमचं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं, आणि दुसरीकडे ती बिचारी कुसुम, जिला आमच्याकडून कधीच काही मिळालं नाही, तरीही तिच्या मनात आमच्याबद्दल खूप सहानुभूती होती. आम्ही हर्षला शिकवण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. बँकेकडून कर्ज काढून अनेक वर्ष त्याचे हप्तेही भरले होते. त्यानंतरच त्याला चांगली नोकरी मिळाली आणि जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा आम्हाला वाटलं होतं की घरात फक्त सूनच असेल. ती आली तर तिने कुटुंब एकत्र ठेवलं असतं आणि आम्हाला आधारही दिला असता. पण प्रत्यक्षात परिस्थिती अगदीच उलट निघाली. त्या रात्री माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हे दिवस पाहण्यासाठी लोक मुलांना जन्म देतात का, की म्हातारपणी त्यांना आशा, अपमानाचा आणि असह्यतेला सामोरं जावं लागावं म्हणून? त्या क्षणी मला जाणवलं की आमच्या संयमाची मर्यादा संपली आहे. माझ्या मुलामध्ये आणि माझ्या आत्मसन्मानामध्ये निवड करायची वेळ आली आहे. आणि त्या क्षणी मी ठरवलं की मी माझा आत्मसन्मान निवडेल. मध्यरात्रीपर्यंत त्या काढ्यामुळे आणि औषधांमुळे वसुंधराला थोडा आराम मिळाला होता. तिच्या कपाळावरचा तापही थोडा कमी झाला होता. तिला झोपलेली पाहून मी मनातल्या मनात ठरवलं, मी तिला उद्या घेऊन जाईन. आधी मी तिच्यावर योग्य उपचार करीन आणि मग आम्ही दोघं आपल्या गावी परत जाऊ. पहाट झाली होती. वसुंधरा हळूहळू जागी होऊ लागली. मी तिच्या बाजूला बसलो आणि म्हणालो, वसुंधरा, आज तुझ्यावर उपचार झाल्यावर आपण आपल्या गावी परत जाऊ. त्याच घरी जिथे आपण आपलं संपूर्ण आयुष्य एकत्र घालवलं आहे, जिथे आपण प्रत्येक संकटात एकमेकांचा आधार राहिलो आहोत. जेव्हा आपण आपलं संपूर्ण आयुष्य तिथे एकमेकांचा हात धरून घालू, तेव्हा आपलं उरलेलं आयुष्यही आपण एकत्रच घालावू. आपण दोघे एकमेकांसाठी पुरेसे आहोत. माझे हे शब्द ऐकून वसुंधराच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती हुंदके देतच म्हणाली, पण आपण आपलं गावातलं घर विकलं, आता कुठे जायचं? इथे राहून हे दुःख सहन करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. मी तिचा हात अगदी धरून हळू आवाजात म्हणालो, नाही वसुंधरा, मी तुझ्याशी खोटं बोललो. मी घर विकलं नाही. खरं तर मी ते भाड्यानं दिलं आहे, जेणेकरून त्यातून थोडे पैसे मिळतील आणि आपली सोय होईल. मी माझ्या कष्टानं बांधलेलं ते घर विकण्याचं धाडस मला होतच नव्हतं. ते घर ज्यात आपल्या संपूर्ण आयुष्याच्या आठवणी आहेत, तुझ्या, माझ्या आणि आपल्या कुटुंबाच्या. म्हणूनच मी तुला आणि हर्षला सांगितलं की मी घर विकलं आहे आणि पैसे माझ्या खात्यात आहे. पण आज मला आनंद आहे की मी ते केलं नव्हतं. मी जे केलं तेच योग्य झालं. मी माझं घर विकलं नाही. माझी एकच खंत आहे की भाडं माझ्या बँक खात्यात येतं आणि मला ऑनलाईन व्यवहार किंवा ATMची सवय नाही. मी माझं पासबुक घेऊन बँकेत जात असे आणि तिथून पैसे काढत असे, आणि यावेळीही मला तेच करावं लागणार आहे. माझ्याकडे सध्या रोख पैसे नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की मी हर्षच्या पैशावर जगू शकत नाही. मला तसं करणं भाग आहे. माझं बोलणं ऐकताच वसुंधराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिनं माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि रडू लागली. मी तिला धीर देत म्हणालो, काळजी करू नकोस वसुंधरा, जोपर्यंत मी इथे आहे तुला काही होणार नाही. मी एकटाच पुरेसा आहे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. त्या क्षणी मला असं वाटलं की खिडकीजवळ कोणीतरी उभं राहून आमचं बोलणं ऐकत आहे. मी फारसं लक्ष दिलं नाही आणि सकाळ होताच पहिली ट्रेन पकडण्यासाठी मी स्टेशनकडे निघालो.
घरातून निघण्यापूर्वी मी कुसुमला फोन करून अगदी स्पष्टपणे सांगितलं, कुसुम, मी परत येईपर्यंत वसुंधराची चांगली काळजी घे. काहीही झालं तरी तिला एकटं सोडू नकोस. त्यावेळी माझ्या पाठीमागे या घरात काय घडणार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. नंतर जेव्हा मी परत आलो तेव्हा कुसुमने जे काही सांगितलं त्यानं माझ्या काळजाला हादरूनच सोडलं. त्या दिवशी पहिल्यांदाच मला जाणवलं होतं की मुलगा आणि सून खरोखरच माणुसकी विसरून इतके निर्दय असू शकतात का. काल रात्री जेव्हा मी वसुंधराला समजावून सांगत होतो की मी गावातलं घर विकलं नसून भाड्याने दिलं आहे, तेव्हा खोलीबाहेर उभ्या असलेल्या रिद्धिमानं आमचं संपूर्ण भाषण ऐकलं होतं. तिनं लगेच जाऊन हर्षला सर्व काही सांगितलं आणि त्या क्षणी त्या दोघांना समजलं की जर मी गावातून पैसे घेऊन परत आलो तर मी वसुंधरावर उपचार करून तिला गावात परत घेऊन जाईल आणि मग त्यांच्या हातात काहीच उरणार नाही. कदाचित याच लोभानं त्यांना असा कट रचायला प्रवृत्त केलं ज्याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. सकाळी वसुंधरा बाथरूमला जाण्यासाठी उठण्याच्या अगदी आधी रिद्धिमा तिनं गुपचूप बाथरूमच्या फरशीवर तेल सांडलं होतं. वसुंधरा आत जाताच तिचा पाय घसरला आणि ती जोरात खाली पडली. तिच्या कमरेला गंभीर दुखापत झाली होती. ती वेदनेनं आता ओरडत होती आणि तिला उठताही येत नव्हतं. तिचा आवाज ऐकून कुसुम धावत आली आणि तिला उचलण्याचा प्रयत्न करू लागली. पण तेवढ्यात रिद्धिमा तिथे आली आणि कुसुमवर जोराने रागवली, ओरडली, मी तुला घरकाम करायला ठेवलंय, या म्हातारीची सेवा करायला नाही. जा आणि घर स्वच्छ कर आणि तिला इथेच झोपू दे. ती थोड्या वेळात स्वतःहून उठेल. पण त्या दिवशी पहिल्यांदाच कुसुमनं प्रत्युत्तर दिलं. तिच्या डोळ्यात राग होता आणि आवाजात सत्य होतं. ती अगदी स्पष्टपणे म्हणाली, बाईसाहेब, मी तुमची मोलकरीण आहे, तुमची गुलाम नाही. तुमच्यातील माणुसकी ती मेली असेल पण माझ्या आत अजूनही जिवंत आहे. तुला दिसत नाही का की आई बाथरूममध्ये पडले आहेत आणि त्यांना किती गंभीर दुखापत झाली आहे. जेव्हा तिनं वसुंधराला उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आलं की ती जिथे पडली होती तिथे खूप तेल सांडलं होतं आणि त्या क्षणी तिला जाणवलं की हा अपघात नसून जाणूनबुजून केलेलं काहीतरी आहे. तिनं कसबसा वसुंधराला आधार दिला आणि तिला उभं केलं. तिनं कुसुमला खोलीत आणलं, तिला पलंगावर झोपवलं आणि वेदनाशामक गोळ्याही दिल्या. आता त्या दोघींना माझी वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. पण रिद्धिमा हार मानणार नव्हती. मी खोलीत परत आली आणि कुसुमवर जोरात ओरडली, पुरं झालं हे नाटक, आता शांतपणे इथून निघून जा. आणि आई, तुम्ही सुद्धा वेदनेचं नाटक करणं थांबवा. काम टाळण्यासाठी हा सगळा एक देखावा आहे. सकाळी तुम्ही अगदी ठीक असाल. ती ठीक आहे, मी पाहिलं आहे. उठ आणि आमच्यासाठी नाश्ता बनव, आम्हाला ऑफिसला जायचं आहे. असं म्हणून तिने वसुंधराला जवळजवळ खेचूनच पलंगावरून खाली खेचलं. वसुंधरा वेदनेनं तळमळत होती आणि तिला धड उभंही राहता येत नव्हतं. हे पाहून कुसुमचा संयम सुटला. काहीही विचार न करता तिने रिद्धिमाच्या गालावर जोरात चापट मारली. रिद्धिमा स्तब्ध झाली. तिला प्रचंड राग आला होता. ती थरथरत म्हणाली, ए नालायक मोलकरीण, माझ्यावर हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली. आता मी तुला तुझी जागा दाखवते. ती कुसुमवर हात उचलणार होती तेवढ्यात कुसुमने तिचा हात पकडून तो जोरात पिरगळला आणि म्हणाली, बाईसाहेब, माझ्यावर हात उचलण्याची चूक करू नका. जर या हातांना काम करता येतं, या हातांना घरकाम येतं तर तुमच्यासारख्या माणसांचे हात कसे पिरगाळायचे हेही त्यांना चांगलंच माहिती आहे. जोपर्यंत बाबूजी परत येत नाहीत मी इथून जाणार नाही आणि आईलाही कुठेही जाऊ देणार नाही. आणि जर तुम्हाला असा त्रास देत राहिलीस तर मी पोलिसांना बोलावेन. तुझ्या आजारी वृद्ध सासूबाईंसोबत तू जे काही केलंस ते पोलिसांना कळलं तर तुझं काय होईल ते तुला माहीत आहे. पोलिसांचं नाव ऐकताच रिद्धिमाचा चेहरा फिका पडला आणि त्या क्षणी तिच्याकडे माघार घेण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. संध्याकाळपर्यंत मी गावातून पैसे घेऊन गावाकडून परत आलो. घरात पाऊल ठेवताच कुसुमने सकाळपासून घडलेला सगळा प्रकार मला सांगितला. तिचा प्रत्येक शब्द ऐकून माझ्या अंगात जणू आगच पेटली होती. माझ्या लक्षात आलं
की हा अपघात नसून एक सुनियोजित योजना होती. मी हर्षशी बोलायला त्याच्या खोलीकडे जात होतो तेव्हा आतून त्याचा जोरदार भांडणाचा आवाज घुमू लागला. मी दाराबाहेर थांबलो. आत हर्ष आणि रिद्धिमावर जोरजोरात रागाने ओरडत होता. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझं खरं रूप दाखवण्याची काय गरज होती? आता जर ते निघून गेले तर आपल्याला पैसे कसे मिळणार? आम्हाला वाटलं होतं की त्यांनी गावातलं घर विकलं आणि सगळे पैसे बाबांच्या खात्यात जमा होतील. असो, तो मेला असता आणि सगळे पैसे आपले झाले असते. पण आता सगळं काही आमच्या हातातून निसटून जाईल. आम्हाला घरही मिळालं नाही आणि पैसेही मिळाले नाहीत. आणि त्यात भर म्हणजे ते दोघं त्यांच्या पेन्शनचे पैसे स्वतःच खर्च करतील. रिद्धिमासुद्धा खेदपूर्ण स्वरात म्हणत होती. म्हणूनच मी सकाळी बाथरूममध्ये तेल टाकलं होतं, जेणेकरून मम्मीजी पडतील, त्यांना गंभीर दुखापत होईल आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. पण ते कुठेच जाऊ शकणार नाहीत. पण त्यांचं नशीबच खराब होतं. तिला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल इतकी गंभीर दुखापत झाली नव्हती. मी खोलीबाहेर उभे राहून हे सगळं ऐकत होतो. मी परत आलो आहे आणि त्यांचं सगळं बोलणं माझ्या कानावर गेलं आहे याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्या क्षणी मला लाज वाटली की हा तोच मुलगा होता ज्याला मी माझ्या रक्ताच्या आणि घामाच्या रानटीपणाने वाढवलं आहे. तो किती स्वार्थी होता हे स्पष्ट होतं की त्याला माझ्या घरासाठी आणि पैशासाठी आम्हाला कैदेत ठेवायचं होतं. मग मी दार उघडून खोलीत गेलो. मला पाहताच त्या दोघांचेही डोळे विस्फारले. हर्षचे शब्द अडखळले. तो अडखळत म्हणाला, बाबा, तुम्ही कधी आलात? मी त्याच्या डोळ्यात थेट बघून म्हणालो, मी आलो जेव्हा तुम्ही दोघं तुमची सगळी काळी कृत्ये कबूल करत होतात तेव्हा. माझ्या आवाजात इतकी वेदना होती की कदाचित ते घाबरले असावीत. मी म्हणालो, माझा मुलगा इतका खालच्या पातळीवर जाईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्या घरासाठी आणि पैशासाठी तुम्ही मला या शहराच्या तुरुंगात डांबू इच्छित होता. तुम्ही आम्हाला इथे कैदेत ठेवून आमच्या आयुष्यभराच्या कमाईवर जगू इच्छित होतात. तुमच्याकडून मला याची कधीच अपेक्षा नव्हती. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण आता माझ्या आवाजात त्यांचा लवलेशही नव्हता. मी अगदी दृढ निश्चयी होतो. मी म्हणालो, मी इथे क्षणभरही थांबणार नाही. मी माझ्या वसुंधराला सोबत घेऊन आत्ताच निघत आहे आणि आजपासून तुला आईवडील आहेत हे तू विसरून जा. जोपर्यंत मी जिवंत आहे माझ्या वसुंधराला कोणाचीही गरज नाही आणि ज्या दिवशी मी नसेन त्या दिवशीही तिला कोणाची गरज भासणार नाही. मी तिला इतकी सक्षम बनवलं आहे. असं म्हणून मी वळलो आणि निघून जाऊ लागलो. तेवढ्यात हर्ष मागून धावत आला आणि माझ्या पाया पडला. त्याचा आवाज थरथरत होता. तो रडत म्हणाला, बाबा प्लीज, बाबा प्लीज, असं करू नका. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कृपया आम्हाला माफ करा. आम्हाला आणखी एक संधी द्या. आम्ही तुम्हाला तक्रार करायला एकही कारण देणार नाही. बाबा, कृपया आम्हाला सोडून जाऊ नका. त्या क्षणी मला हे स्पष्ट झालं की माझ्यासमोर उभा असलेला माणूस माझा मुलगा नसून एक लोभी माणूस होता, ज्याला केवळ ही चिंता होती की माझ्या मृत्यूनंतर तो माझी लाखो रुपयांची मालमत्ता आणि आयुष्यभराची बचत गमावून बसेल. त्यानं आमचं गावाकडचं घर विकून आम्हाला शहरात आणून कायमचं स्वतःजवळ ठेवण्याची योजना आधीच आखली होती. माझं असं मत आहे की आमचे वृद्ध आईवडील त्यांच्या कृपेवर जगत असतात आणि तो आमच्या कष्टाच्या पैशावर जगतो. पण कदाचित देवाची योजना वेगळीच होती. माझ्या आयुष्यातील एक छोटासा निर्णय, गावाकडचं घर विकण्याऐवजी भाड्यानं देण्याचा, आज आमचा सर्वात मोठा आधार बनला आहे. जर ते मी विकलं असतं तर कदाचित आम्हाला परत जायला कुठेच जागा उरली नसती. हर्ष मला वारंवार सांगत होता, बाबा, कृपया सगळे पैसे माझ्या खात्यात ट्रान्स्फर करा, म्हणजे तुम्हाला पैसे काढायला पुन्हा पुन्हा गावात जावं लागणार नाही. पण कदाचित माझा अनुभवच मला सावध करत होता, म्हणून मी ते पैसे माझ्या खात्यातच राहू दिले आणि आज तीच सावधगिरी कामी आली. त्या दिवशी मला जाणीव झाली की ज्या मुलासाठी मी माझा सगळ्या सुखाचा त्याग केला होता, मी वसुंधराचा हात घट्ट धरला आणि तिला आश्वासन दिलं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तिला इतर कोणाचीही गरज भासणार नाही.
मी तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेलो आणि कुसुम आमच्यासोबतच आली. डॉक्टरांनी तिच्यावर कसून उपचार केले आणि सुदैवानं तिच्या जखमा गंभीर नव्हत्या आणि ती धोक्याच्या बाहेर होती. उपचारानंतर जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो, आम्ही स्टेशनकडे जात असताना कुसुम आम्हाला सोडायला आली. अचानक वसुंधरा म्हणाली, मुली, तू आमच्यासोबत आमच्या गावी येशील का? तू आमच्या मुलीसारखी आमच्यासोबत राहशील का? आणि हे ऐकून कुसुमच्या डोळ्यात पाणी आलं. रडत रडत तिनं वसुंधराचे पाय धरले आणि म्हणाली, माझ्या आईवडिलांनी मला लहानपणी सोडून दिलं होतं. माझ्या काका काकींनी कसंबसं मला वाढवलं, पण कधीच तिनं मला शिक्षणही दिलं नाही आणि कोणतीही गोष्ट करण्यास सक्षमही बनवलं नाही. त्यामुळे मला घरोघरी फिरावं लागतं आणि मी कमावलेले पैसे माझ्या नियंत्रणातही नाहीत. ती म्हणाली की जर आम्ही तिला खरोखरच आमची मुलगी म्हणून दत्तक घेतलं तर तिच्यासाठी यापेक्षा मोठा आशीर्वाद दुसरा कोणताच नसेल. कुसुमचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मला जाणवलं की तिनं आपल्या हृदयात किती वेदना जडवून ठेवल्या होत्या, पण त्याबद्दल तिनं आम्हाला कधीच सांगितलं नाही. तिनं आम्हाला कळूही दिलं नाही. ती नेहमी हसतमुख असायची आणि आमची काळजी घ्यायची. जणू काही तिनं तिची दुःख मनात खोलवर पुरून ठेवली होती. वसुंधरानं तिला उचलून घेतलं आणि मिठी मारली आणि त्या क्षणी कुसुम आमच्यासोबत गावात आली. गावात आल्यानंतर कुसुमने इतक्या निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे आमची सेवा केली की हळूहळू ती आमच्यासाठी केवळ एक मुलकरी न राहता खऱ्या अर्थानं आमची मुलगीच बनली. जे घर पूर्वी शांत आणि उदास असायचं ते आता आपलेपणाच्या आणि शांततेच्या भावनेनं भरून गेलं होतं. काही वर्ष उलटली आणि एके दिवशी मी मृत्यूपत्र करून माझी सर्व मालमत्ता कुसुमच्या नावावर केली. जेव्हा हर्षला हे कळलं तेव्हा तो रागाने गावात परत आला आणि मला म्हणाला की मी त्याच्या वाट्याची मालमत्ता एका मोलकरणीला देऊही शकत नाही. पण यावेळी मी पूर्णपणे शांत आणि दृढ निश्चयी राहिलो. मी त्याला अगदी स्पष्टपणे म्हणालो, ही मालमत्ता माझ्या कष्टाच्या पैशातून आहे. यात तुझा कोणताही वडिलोपार्जित वाटा नाही. त्यामुळे मला हवं त्याला मी ते देऊ शकतो. जसं मी माझ्या कष्टानं सगळं काही उभं केलं आहे तसंच तू सुद्धा तुझं आयुष्य तुझ्या स्वतःच्या कष्टानं घडव आणि आता माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. हे सरळ उत्तर ऐकून हर्ष आणि रिद्धिमा दोघंही शांत झाली आणि एकही शब्द न बोलता आम्ही मागे फिरलो. बरीच वर्ष लोटली आहेत आणि आम्ही गावात अगदी शांततेत व सन्मानाने जगत आहोत. कुसुम आमच्यासोबत खूप आनंदी आहे. खरंच आम्ही तिला लग्न करून संसार थाटण्याचा वारंवार आग्रह केला, पण लग्नामुळे आम्हाला सोडून जावं लागेल या भीतीनं तिने स्पष्टपणे नकार दिला. वसुंधराला फक्त एकच खंत आहे. तिचा नातू कधीकधी त्या आठवणीने तिचे डोळे पाण्याने भरतात, कारण तो आमच्याच रक्ताचा आहे आणि आमच्या मुलाच्या चुक्यांसाठी त्या निष्पाप मुलाला शिक्षा का व्हावी. पण जीवनाचं सत्य हे आहे की कधीकधी आत्मसन्मान आणि मनःशांती टिकवण्यासाठी आपल्याला काही नात्यांपासून दूर राहावं लागतं. आमचा आशीर्वाद अजूनही आमच्या नातवासोबत आहे आणि आम्हाला खात्री आहे की एक दिवस जेव्हा त्याला सत्य कळेल तेव्हा तो वाचेल. जर तसं झालं तर कदाचित तो स्वतःहून त्याच्या आजी आजोबांकडला शोधत आमच्याकडे येईल. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हीच सांगा, मी हर्षच्या बाबतीत योग्य गोष्ट केली की नाही? त्याला माझ्या मृत्यूपत्रात वाटा द्यायला हवा होता? कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअरसुद्धा नक्की करा. धन्यवाद.